नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंथली एक्सपायरीचा निफ्टी आणि बँक निफ्टीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आजचं जर मार्केट बघितलं तर मार्केटमध्ये एक वॉलेटाईल मोमेंटम बघायला मिळाला. म्हणजे मार्केट जे होतं ते थोडंसं वॉलेटाईल होतं. म्हणजे डाऊन साईड देखील मोमेंटम दाखवला, बुलिश साईड मोमेंटम दाखवला. एका ट्रेडिंग सेशनमध्ये मल्टिपल स्विंग मार्केटने तयार केले. आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण सपोर्ट, रेजिस्टन्स, नो ट्रेडिंग झोन, गॅप अप, गॅप डाऊन या बऱ्यापैकी गोष्टींचं ॲनालिसिस केलं होतं. बऱ्यापैकी गोष्टी आपण समजून घेतल्या होत्या. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटनी ओके मोमेंटम दाखवलं आहे. ओके, सो कसं होतं तुमचा ट्रेडिंगचा सेशन कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. कारण की काय होतं की ॲनालिसिस व्हिडिओमध्ये ज्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो किंवा शिकवण्याचा प्रयत्न करत असतो ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्यात की नाहीत हे मला कमेंटमधनं समजत असतं. त्यामुळे कमेंट खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि काय असतं की खूप सारे लोक व्हिडिओ बघत असतात परंतु लाईक आणि कमेंट करायला कुठे ना कुठे हलगर्जीपणा करतात. तर कुठेही हलगर्जीपणा न करता लाईक आणि कमेंट नक्की व्हिडिओला करत जावा. कारण की त्यातनं काय होतं, त्यातनं एक तुमचा जो रिस्पॉन्स आहे व्हिडिओच्या बाबतीत तो मला समजतो. आणि ते समजणं खूप इम्पॉर्टंट असतं. किंवा कुठलंही काम आपण जर करतोय आणि ज्या व्यक्तींसाठी किंवा ज्या लोकांसाठी आपण, म्हणजे तुमचंही उदाहरण घ्या की तुम्ही कुठल्याही एखाद्या XYZ कंपनीमध्ये काम करत असाल आणि तुम्ही ते काम केल्यानंतर तुम्हाला जर त्याची पोचपावती मिळाली, पोचपावती इन द सेन्स की तुम्ही ते काम कसं केले त्याच्यावरती जर प्रतिक्रिया मिळाल्या आणि त्या प्रतिक्रिया जर ऑब्व्हियसली तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर त्या चांगल्याच मिळणार आहेत. आणि त्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्यावरती तुमचा जो कॉन्फिडन्स वाढतो किंवा तुमचा जो त्या कामाबद्दल जी प्रेम आहे ते आणखी वाढतं आणि आणखी चांगलं काम करण्याची तुम्हाला एनर्जी मिळते. तर त्या पद्धतीचंच असतं. ओके, कारण की मी बघतोय की खूप सारे लोक व्हिडिओ बघतात परंतु तितकासा रिस्पॉन्स देत नाहीत. आता त्यांना आवडत नसेल तरी हरकत नाही, परंतु ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत जावा. आता उद्या जर बघितलं तर उद्या आहे बुधवारचा ट्रेडिंगचा सेशन आणि काहीसा आपण त्याला बोलतो की सँडविच ट्रेडिंग सेशन. कारण की आज जर बघितलं तर मंगळवार होता, निफ्टीची एक्सपायरी होती. उद्या बुधवार आहे, परवा दिवशी गुरुवार आहे आणि गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. तर त्या दोन एक्सपायरीच्या मधला जो दिवस असतो ना तो बुधवारचा दिवस, त्याला आपण सँडविच डे म्हणतो. आता थोडंसं जे स्ट्रक्चर जे बनले, प्रायजेक्शन जी बनली, थोडीशी कन्फ्युजन क्रिएट करणारी बनलेली आहे. कारण की सपोर्ट रेजिस्टन्स खूप लांबवरती बनलेलं आहे. ते आपण व्हिडिओमध्ये डिस्कशन करताना बघणारच आहोत. निफ्टीचा चार्ट, बँक निफ्टीचा चार्ट हे जे लेवल आपण बघणार आहोत त्यावेळेस आपण त्याचं डिस्कशन करणार आहोत. परंतु आत्ता जर सांगत झालं तर सपोर्ट रेजिस्टन्स खूप लांबवरती बनलेले आहेत. त्यामुळे थोडासा उद्याचा दिवस अवघड जाऊ शकतो. आणि बघा 5 दिवस मार्केटमध्ये सेशन चालू असतात. म्हणजे 5 दिवस ट्रेडिंग सेशन असतात. 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये मोमेंटम बघायला मिळतो. 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये ॲव्हरेजली जर बघितलं तर 2 ट्रेडिंग सेशन थोडेसे मोमेंटममध्ये असतात. 3 ट्रेडिंग सेशन जर बघितलं थोडंसं साईडवेज असतात. हा डाटा सांगतो. आता आज जर बघितलं तर मार्केटमध्ये थोडीशी वॉलेटाईल होतं मार्केट, बिकॉज एक्सपायरी होती. आता उद्या थोडंसं शांत मार्केट राहण्याची पॉसिबिलिटी वाढते. तर त्या इम्पॉर्टंट लेवल काय आहेत, कुठे सपोर्ट रेजिस्टन्स क्रिएट झाला आहे, प्रायजेक्शन काय सांगते, सेटअप काय सांगतात ते याचं डिटेल्समध्ये ॲनालिसिस आपण निफ्टी बँक निफ्टी सेन्सेसचं करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर पुन्हा एकदा तेच लाईक नक्की करत जावा. आणि तुमचे काही क्वेश्चन असेल, तुमचे काही व्हिडिओ रिलेटेड काही तुमचे प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेहमीच चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण की मी बघत आहे की जितक्या पण पद्धतीने मी तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतोय तितक्या लेवलवरती आपले सबस्क्रायबर नाही आहेत. आता
एक गोष्ट आहे की आपण आपलं चॅनल एक ठराविक लोकांसाठी आहे, म्हणजे मराठी लोकांसाठी आहे. तर मराठी लोक थोडेसे कमीच आहे जर आपण विचार केला तर. पूर्ण इंडियामध्ये मराठी लोकांचा एक भाग आहे आणि आपण फक्त त्या लोकांसाठीच व्हिडिओ बनवतोय. तर माझं असं मत आहे की सपोर्ट तुम्ही द्यायला पाहिजे. कारण की हिंदीमध्ये बनवायला देखील काही प्रॉब्लेम नव्हता. ओके. करून करून सवय लागतेच हिंदीची. परंतु माझं असं मत होतं की आधी आपले जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर त्यांच्यापर्यंत जर व्यवस्थित पोहोचत नसेल, कारण की ते तुमच्या रिस्पॉन्समधून दिसतंय की लाईक आणि सबस्क्राईब होत नाही, लोक तेवढे करत नाहीत. तर कुठे ना कुठे असं वाटतंय की मोठी ऑडियन्स सोडून लिमिटेड ऑडियन्समध्ये आल्यासारखं वाटतंय. ओके. आणि जे सुरुवातीला मी स्टार्टिंग केलं होतं तेव्हा मला वाटत होतं की ज्या पद्धतीने आपले जे ऑडियन्स आहे ते भरपूर पद्धतीने सपोर्ट करतील, परंतु तितका सपोर्ट मिळाला नाही. हरकत नाही आहे. या व्हिडिओचं जे लाईकचं गोल आहे ते 2000 लाईक आहे, 500 कमेंटचं गोल आहे. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तुम्हीच, तर सबस्क्राईब नक्की करा. कारण की एफर्ट्स घेतोय, एफर्ट्सला कुठेतरी दाद दिली पाहिजे. ओके. व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. बघा इकडे निफ्टी 5 मिनिटा चार्ट आपण ओपन केलेला आहे स्क्रीनवरती. आता इनसाइड कॅन्डल सेटअप बनलं होतं, ब्रेकआउट देखील दिला, परंतु मार्केट आहे ब्रेकआउट फेलियर झाला. तिकडनं मार्केट नो ट्रेडिंग झोनमध्ये घुसलं, सपोर्ट ब्रेक केला. सपोर्ट ब्रेक केल्यानंतर मार्केटने परत एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला. त्यानंतर जर बघितलं तर ही जी मोमेंटम आहे ही 3 PM सेटअपवरती आहे. तर तुम्हाला 3 PM सेटअप माहिती असेल तर हा मोमेंटम तुम्हाला समजलं असणार आहे की काय झालं इकडे. आणि एक्सपायरी होते त्यामुळे आणखी तो मोमेंटम आपल्याला फास्ट बघायला मिळाला. ओके. तर कोणी कोणी काय काय कशा कशा पद्धतीने आजचा दिवस हँडल केला आहे हे सांगा. बरं. आता ओव्हरऑल जर बघितलं तर सगळ्या लेवल मी इकडे रिमूव्ह करतोय. आता काय केले मार्केटने लक्षात घ्या. इकडनं डाऊन ट्रेंड होता, हा ब्रेकआउट आला, इकडे थोडंसं कन्सोलिडेशन केलं होतं, एक ब्रेकआउट फेलियर करून मार्केट इकडे नेगेटिव्ह झाला आणि इकडनं परत एक सपोर्ट तयार केला. आता या सपोर्टवरती हा जो सपोर्ट होता या सपोर्टवरती परत एकदा सपोर्ट तयार केला आहे 25,800चा. आता इकडे जर बघितलं तर हा एक स्विंग तयार झाला आहे आणि हा एक स्विंग तयार झाला आहे. हे स्विंग जर बघितलं तर थोडेसे लांब आहेत आणि त्याच्यामध्ये मल्टिपल स्विंग देखील तयार केलेले छोटे छोटे, परंतु ते रेजिस्टन्स लेवलवरती आहेत. तर थोडंसं उद्याचा दिवस स्लो राहू शकतो, परंतु काय लेवल इम्पॉर्टंट आहेत. आता बघा इकडे, आता ही जर लेवल आपण मार्क करतोय तर लगेच इकडे छोटे छोटे रेजिस्टन्स आहेत. त्यामुळे ही लेवल जर मार्क केली आपण तर लगेच इकडे छोटे छोटे रेजिस्टन्स आहे. आता ही लेवल मार्क केली तर लगेच इकडे रेजिस्टन्स आहे. त्यामुळे थोडीशी जी रेंज बनते ना ती थोडीशी कुठे ना कुठे कन्फ्युजन क्रिएट करणारी बनते. तर कन्फ्युजन क्रिएट नको व्हायला त्यासाठी आपण काय करूया, की थोडीशी रेंज मोठी ठेवली तरी बघूया काय होते, काय रेंज बनते. तर आपण इकडे जे मेन सपोर्ट रेजिस्टन्स आहे त्याला आपण मार्क करून घेऊया. हे मेन जे स्विंग तयार झाले ते लास्टच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये हे आपण मार्क केलेले आहेत. बरं. आता ह्या स्विंगमध्ये इम्पॉर्टंट सपोर्ट काय बनत होता तर या लेवलवरती बनला होता. बरोबर आहे. या लेवलवरती एक इम्पॉर्टंट सपोर्ट बनला होता. 30 लेवल आज ब्रेक झाली होती, खाली आला होता आणि इकडे लास्ट टाइम सपोर्ट देखील घेतला होता. म्हणजे जो सपोर्ट करत होता काम त्याने इकडे परत रेजिस्टन्सचं छोटं मोठं काम केलं, परत तिकडनं सेलिंग दाखवली. तर ही एक लेवल आपल्याला बघायला मिळते आणि इकडे जर बघितलं तर ही एक लेवल बघायला मिळते, जे की आपण राऊंड लेवल कन्सिडर करतो. कन्सिडर इन द सेन्स की राऊंड लेवलच आहे, त्यामुळे आपण ही लेवल मार्क करतो. ओके. नो ट्रेडिंग. आता ही रेंज थोडीशी मोठी आहे त्यामुळे इकडे रिसेंटली सपोर्ट रेजिस्टन्स कुठे होता, हा होता आणि तिकडे परत सपोर्टचं काम केले आपण, त्यासाठी ही एक लेवल मार्क करतोय. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक स्विंग सपोर्ट आहे. तर डाऊन साईडला काय लेवल आपल्याला मिळाले ते 25,919 हा सपोर्ट आहे. ही लेवल छोटा मोठा डबल टॉप क्रिएट करून डाऊन साईडला निघते. तर काय सपोर्ट आहे फर्स्ट
25,874 हा सपोर्ट. सेकंड सपोर्ट आहे आजचा इंट्राडे लो 25,815 आणि थर्ड सपोर्ट आहे 25,775. या 3 लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहे. 1 2 3. ओके. आता बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला थोडासा रेजिस्टन्स जवळ आहे आणि थोडंसं इकडे जर बघितलं तर बुलिश साईडला मार्केट थोडंसं नाटक करू शकतं, टफ जाऊ शकतं. त्यामुळे लेवल थोड्याशा छोट्या छोट्या अंतरावरती आहे. कन्सोलिडेशन होणं गरजेचं आहे किंवा या लेवलती वरती जाऊन थोडंसं इकडे बुलिश फ्लॅगम पोल टाईप इकडे प्राइस ॲक्शन होणं देखील गरजेचं आहे. 26,000चा एक इम्पॉर्टंट राऊंड लेवलवरचा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स जर ब्रेक होतोय तर आजचा इंट्राडे हाय फर्स्ट लेवल बनते 26,040ची, 26,075 सेकंड लेवल बनते आणि 26,100 थर्ड लेवल आहे. छोट्या छोट्या लेवल आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड. हे तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर 26,000 25,920 म्हणजे 80 पॉईंटचा इकडे नो ट्रेडिंग झोन बघायला मिळते. मार्केट जर उद्या साईडवेज राहिलं तर हा नो ट्रेडिंग झोन जो आपण ड्रॉ केला आहे रेड बॉक्समध्ये तो थोडासा आपल्याला तिकडे फोकस ठेवायला लावू शकतो. बाकी गॅपअप जर झालं तर आता ऑलरेडी इकडनं हा मोमेंटम आला आहे आणि जर आणखी गॅपअप झालं तर एक पुलबॅक येऊ शकतो. पुलबॅक नंतर जर इंट्राडे हाय ब्रेक होते तर अपसाईडचे लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. डाऊन साईडला जर बघितलं म्हणजेच गॅप डाऊन ओपन झालं तर या रेंजमध्ये येते. मग ही पूर्णतः रेंज आहे त्यामुळे इकडे थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. ओके. आणि संपूर्ण लेवल आहेत निफ्टीच्या तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. ओके. तर निफ्टीचा ॲनालिसिस झालेला आहे. बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये काही इम्पॉर्टंट लेवल आहेत ते देखील बघणार आहोत. आता निफ्टीचा ॲनालिसिस झाला म्हणून व्हिडिओ सोडून जाण्यात काही लॉजिक नाही आहे, कारण की प्राइस ॲक्शनच शिकायची आहे. तर बँक निफ्टीमध्ये काय आहे, सेन्सेक्समध्ये काय आहे हे देखील आपण डिटेलमध्ये शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा. हां, खूपच इम्पॉर्टंट काम असेल नाही जमते बघायला इग्नोर केला तरी हरकत नाही आहे. ओके. तर जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीने काय केलं, इकडे ब्रेकआउट दाखवला, फेल झाला, ब्रेकआउट खाली आला, सपोर्टपर्यंत, सपोर्टनं परत वरती गेला, रेजिस्टन्स लेवलती फेस केला, नो ट्रेडिंग झोनमध्ये कन्सोलिडेशन केलं आणि परत 3 PM ला एक बुलिश मोमेंटम दाखवला. ओके. सो थोडेसे जर लेवल बघितलं तर आपण थोडेसे लेवल इकडे चेंजेस काय करू शकतो इम्पॉर्टंट लेवल्सवरती. डबल रेजिस्टन्स इकडे क्रिएट केला आहे. $58,214ची क्लोजिंग आहे. काही लेवल इकडे आपण ड्रॉ केलेला आहे. ऑल टाइम हायवरती ही लेवल आहे. थोडीशी जर झालं तर आपण इकडे छोटासा रेजिस्टन्स बनतो त्याला आपण मार्क करूया. ओके. थोडेसे काही लेवल चेंजेस केलेले आहेत ते लक्षात घ्या. ही जर प्रायजेक्शन बघितली तर एक बुलिश मोमेंटम नंतर एक शार्प रिजेक्शन आणि त्याच्यानंतर परत इंट्राडे हायला क्लोजिंग. तर कुठे ना कुठे ही जी प्रायजेक्शन आहे कुठे ना कुठे आपल्याला एक बुलिश प्रायजेक्शन बघायला मिळते. 58,300चा रेजिस्टन्स आहे. सपोर्ट जर बघितलं तर 57,974चा सपोर्ट आहे. हा देखील निफ्टी बँकचा 5 मिनिटाचा टाईम फ्रेमवरती चार्ट आहे. एक पुलबॅक घेणं गरजेचं आहे. पुलबॅक घेतला किंवा या पद्धतीने कन्सोलिडेशन केलं आणि त्याच्यानंतर जर 58,300ची लेवल ब्रेक होत असेल तर 58,466 हा रेजिस्टन्स आहे आणि 58,575 एक ऑल टाईम हायची लेवल आहे बँक निफ्टीची. ओके. डाऊन साईडला जर बघितलं तर हा सपोर्ट आहे 57,974. ही लेवल जर ब्रेक होती तर फर्स्ट सपोर्ट आहे 57,778.
सेकंड सपोर्ट आहे 57,600, थर्ड सपोर्ट आहे 57,487. तर या काही डाऊन साईडचे लेवल आहे. ओके, 58,300 57,974 नो ट्रेडिंगचा झोन बनतोय, बिकॉज या लेवलमध्ये मार्केट खूप वेळा कन्सोलिडेशन आहे आणि बेसिकली मार्केटला इकडे नॉन डायरेक्शन आहे, मार्केट कुठले डायरेक्शन दाखवत नाही. ओके, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या चार्टवरती या लेवल नोट करून ठेवू शकता. सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्स जर बघितला तर सेन्सेक्सने इकडे एक ट्रेंड लाईन क्रिएट केली. ओके, ट्रेंड लाईन ब्रेक झाली, सपोर्ट ब्रेक झाला, डाऊन साईडला मोमेंटम दाखवला, डबल बॉटम इकडे क्रिएट केला आणि तिकडनं परत बुलिश मोमेंटम दाखवला. आता ही जी काहीशी प्राइस ॲक्शन आहे, ही प्राइस ॲक्शन कुठे ना कुठे आपल्याला काय दाखवते, डबल बॉटमची प्राइस ॲक्शन दाखवते. डबल बॉटम तुम्हाला माहिती काय आहे? ओके, कमेंटमध्ये सांगू शकता. थोड्याशा लेवल इकडे आपण चेंजेस करतोय. $58,634 लेवल बनती. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण डिस्कशन केलं होतं की थोडेसे जे स्विंग क्रिएट झाले ते खूप हायर आणि लो साईडला आहे. त्यामुळे थोडंसं जे आहे चार्ट पॅटर्न थोडासा कन्फ्युजनमध्ये बघायला मिळत आहे. ओके, आता आपण काहीशे इकडे लेवल ॲडजस्ट केले. ते डाऊन साईडला जर बघितलं तर हा सपोर्ट होता 84,616चा आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 48,840चा आपल्याला चार्टवरती बघायला मिळत आहे. थोडंसं कन्सोलिडेशन लेवल जर ब्रेक होतीये तर 85,000 एक राऊंड लेवल आहे आणि त्याच्यानंतर 85,200 ही सेकंड रेजिस्टन्स लेवल आहे. सपोर्ट जर बघितलं तर 84,616 ही जर लेवल ब्रेक होती तर एक डाऊन साईडचा सपोर्ट ओपन होईल 395 आणि 84,227 84,100 पर्यंत एक डाऊन साईडला सपोर्ट बघायला मिळत आहे. ओके, नो ट्रेडिंग झोन थोडासा छोटा आहे 84,840 84,616 नो ट्रेडिंग झोन बघायला मिळत आहे. ओव्हरऑल मार्केट थोडंसं कन्फ्युजनमध्ये गेलेलं आहे, थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाऊ शकतो उद्याचा दिवस आणि मग त्याच्यानंतर आपण गुरुवारच्या अॅनालिसिसमध्ये सेन्सेक्स एक्सवर देखील डिस्कशन करूया. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर करू शकता. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.